नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री स्टेट बोर्ड महाराष्ट्र वर्ग 9वा क्लास 9th पहिला चॅप्टर आहे मॅथ. आता याच्यामधलं आपलं पहिलं 1.1 झालेलं आहे आणि 1.2 सुरू करायच्या आधी काही 9 पॉईंट आहेत, आपण ते क्लिअर करूया. थोडक्यात करूया, जास्त आपण ते बघणार नाही, सोपं आहेत. लाईन सेगमेंट पहिलं काय आहे? लाईन सेगमेंट. आता हे बघा, एक मुद्दा क्लिअर करू आपण. लाईन सेगमेंट हे बघा, हे ए आणि बी आहे. मग द सेट ऑफ ऑल पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड ॲज लाईन सेगमेंट. हे जे याच्यामधला जो पॉईंटचा सेट आहे हा काय आहे? लाईन सेगमेंट ए बी आहे. सेगमेंट ए बी म्हणजे काय? रेषेचा तुकडा, आणि तो मोजता येतो, तो आपल्याला ड्रॉ करता येतो की ड्रॉ द लाईन सेगमेंट ए बी इज 5 सेंटीमीटर. आपण याला काढू शकतो. ओके, इथं दिलेली आहे द युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट बी, द पॉईंट बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड ॲज लाईन सेगमेंट. तर त्याला कसं लिहितात? लेंथ ऑफ ए बी पण लिहितात. ओके, असं लिहू शकतो आपण 5 सेंटीमीटर, आणि डिस्टन्स ऑफ ए बी पण लिहू शकतो. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ दोघांचा सारखाच आहे की हे 5 सेंटीमीटरचे आपण एक रेषाखंड काढलेला आहे. दुसरं बघूया. दुसरा मुद्दा आहे रे ए बी. ओके, रे ए बी. मग रे ए बीची आकृती दिलेली अशी, इथं ए आणि इथं बी, याला रे ए बी. आता रे ए बीला काय असतो? एकच ओरिजिन असतो. एका ओरिजिनमधून निघालेला आणि एका दिशेला, एका बाजूला इनफायनाइटली अनंत जो जातो त्याला आपण रे म्हणतो. म्हणजे रे म्हणजे काय की वन ओरिजिन अँड एक्सटेंड इनफायनाइटली वन साईड, दॅट इज कॉल्ड ॲज रे ए बी. मग याला आपण कसं लिहितो? रे ए बी. आता याला मोजता येतं का? याला काढता येतं का? मी जर सांगितलं की 5 सेंटीमीटरचा रे ए बी काढणार आहे का तुम्ही? शक्य नाही, इम्पॉसिबल आहे. कारण एक्सटेंड इनफायनाइटली वन साईड, त्यामुळे तो आपल्याला ड्रॉ करता येत नाही, फक्त तो गृहीत धरावा लागतो. लक्षात आलं? त्यानंतर लाईन ए बी. आता लाईन ए बी कशी काढणार? तुम्हाला लाईन ए बी माहिती आहे की दोन्ही बाजूला ॲरो आहे, इथं नाव आहे ए बी. हिला लाईन ए बी म्हणा, लाईन बी ए म्हणा, काही फरक पडत नाही. ओके, आता हे झालं तुमचा तिसरा मुद्दा लाईनचा. चौथा बघा, कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे काय की हा ए बी आहे 2 सेंटीमीटरचा आणि हा पी क्यू आहे 2 सेंटीमीटरचा. मग याचा अर्थ काय झाला की सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, हे कॉन्ग्रंट आहे. झालं, हे पण काही एवढं विशेष नाही. कॉन्ग्रंट आहे म्हणजे काय? एकरूप आहे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट रिफ्लेक्झिव्हिटी. सेगमेंट ए बी कोणासारखा दिसेल? सेगमेंट ए बी सारखा. माझ्यासारखा कोण दिसेल? मीच, बरोबर आहे. त्यानंतर सिमेट्री. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी, आणि सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. त्यानंतर म्हणजे ए बी सी डी सारखा तर सी डी ए बी सारखा. त्यानंतर ट्रान्झिस्टिव्हिटी, संक्रमकता. ए बी सी डी सारखा, सी डी ई एफ सारखा तर ए बी ई एफ सारखा. पहिला दुसऱ्यासारखा, दुसरा तिसऱ्यासारखा तर पहिला तिसऱ्यासारका. म्हणजे हे पण आपल्याला काही फार असं अवघड नाही आहे. मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. आता सेगमेंट एक काढला आहे, हे ए बी आहे आणि लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 10 आहे आणि एम इज द मिड पॉईंट आहे. मग तुम्हाला जर विचारलं लेंथ ऑफ ए बी 10 आहे, मग ए एम किती? पण सांगितलं की एम हा मिड पॉईंट आहे, मध्यबिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा 5 आहे आणि हा 5 आहे. 5 आणि 5 10. एम इज द मिड पॉईंट ऑफ ए बी, ए एम इज द हाफ ऑफ ए बी अँड एम बी इज द हाफ ऑफ ए बी. ओके, आता पुढचा पॉईंट आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. ओके, कंपॅरिझन म्हणजे तुलना. आता एखादा सेगमेंट दिलेला आहे, समजा हा एक सेगमेंट दिलेला आहे ए बी 3 सेंटीमीटर आणि पी क्यू दिलेला आहे, पी क्यू 5 सेंटीमीटर, आणि तुम्हाला सांगितलं कंपॅरिझन करा. लिहा कंपॅरिझन. मग तुम्ही काय लिहिला? लेंथ ऑफ पी क्यू इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ ए बी. झालं कंपॅरिझन की हा मोठा आहे, पी क्यू हा ए बीपेक्षा मोठा आहे. झालं, हे पण झालं, कंपॅरिझन पण झालं. ओके, पुढचं बघूया. पुढे काय आहे? परपेंडिक्युलर क्लॅरिटी ऑफ सेगमेंट रेज. आता हे परपेंडिक्युलर, हा एक परपेंडिक्युलर टाकला कशावर? हा या लाईन सेगमेंटवर हा परपेंडिक्युलर टाकला, ही रेषा. परपेंडिक्युलर म्हणजे लंब टाकणे. ओके, लाईन सेगमेंटवर या इथं याच्या आहे, ही सरळ आहे आणि ही परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन सी. आता ही एक रेषा आहे आणि हा इथं सी बिंदू आहे. मग सी बिंदू आणि ही रेषा याच्यामधल्या अंतराला डिस्टन्स ऑफ पॉईंट सी बिटवीन लाईन अँड पॉईंट सी असं म्हणू शकतो आपण की हा सी बिंदू कुठं आहे? लाईनपासून एका ठराविक अंतरावर आहे. मग जे अंतर आहे ते डिस्टन्स आहे.
ते पॉईंटचं डिस्टन्स आहे. अशा प्रकारे आपण याच्यावर थोडक्यात चर्चा केली. आता त्याच्यावर जे आहे प्रॅक्टिस सेट 1.2 आपण ते सुरू करूया. अतिशय सोपं आहे. आता 1.2 व्यवस्थित घेऊया आपण. बघा, एक पहिल्या गणिताला आपल्याला थोडी मोठं हे करावं लागेल आणि मग नंतर आपण व्यवस्थित करू. बघा कसं करायचं. आता एक मी टेबल कन्स्ट्रक्ट करतो विद्यार्थी मित्रांनो. आपण एक टेबल असा दिलेला आहे तुम्हाला, तो आपण पहिले काढूया आणि मग एक एक गणित घेऊया. बघा, हे पॉईंट दिलेले आहेत. पॉईंटचे नावं हे कॅपिटल लेटरमध्ये असतात संख्या रेषेवर. कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक मराठीमध्ये. आता हा पॉईंट आहे ए आणि हा त्याचा निर्देशक आहे -3. आता मी मराठीत म्हटलं हा पॉईंट आहे आणि हा त्याचा निर्देशक आहे. आता इंग्रजीत म्हणतो पॉईंट बी अँड देअर कोऑर्डिनेट इज 5. पॉईंट सी आणि त्याचा निर्देशक 2. पॉईंट डी अँड देअर कोऑर्डिनेट इज -7. कोऑर्डिनेट म्हणजे लक्षात ठेवा निर्देशक. आता ई हा आहे 9. आता तुम्हाला एक एक काढायचं आहे. आपण पहिलं घेऊया विद्यार्थी मित्रांनो. पहिलं काय बघा, सेगमेंट डी ई. पण काय करायचं आहे ते आधी बघूया. अँड सेगमेंट ए बी. ओके, असं आहे. आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला वेदर द पेअर ऑफ सेगमेंट, या सेगमेंटच्या जोड्या दिल्या. पेअर म्हणजे काय, जोडी. आणि काय विचारलेलं आहे, गिवन बिलो द टेबल अँड कॉन्ग्रंट ऑर नॉट. तुम्हाला दोघांचं डिस्टन्स, डीचं डिस्टन्स किती आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ डी ती काढायची आणि व्हॉट इज द लेंथ ऑफ ए बी ती काढायची. दोन्ही जर सेम असतील तर दॅट इज कॉन्ग्रंट आणि जर सेम नसेल नॉट कॉन्ग्रंट. ओके, चला आपण आता बघूया. आता मी याचे 2 पार्ट करतो विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थित करूया आपण. हे थोडा वेळ लागला चालेल पण व्यवस्थित, फक्त उत्तर तुम्ही कसे काढायचे बघा. आता सोल्युशन, इथं मी सोल्युशन लिहिलं. मग आता मी पहिले लिहितो सेगमेंट डी म्हणजे डिस्टन्स ऑफ डी ई. ओके, हे डिस्टन्स ऑफ डी ई घेतलं मी. मग आपण लिहू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज इक्वल टू, आता डीचा कोऑर्डिनेट पाहू आपण -7. ईचा कोऑर्डिनेट पाहू आपण 9. मग आता याच्यात ठरवू मोठा कोणता आहे, 9 इज ग्रेटर दॅन -7. मग आता काढू आपण डिस्टन्स ऑफ डी ई इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके विद्यार्थी मित्रांनो. मग व्हॉट इज द ग्रेटर कोऑर्डिनेट, 9. बघा मी परत सांगतो, 9 हे मायनस जे आहे ना आपण लिहिलेलं हे मायनस. बघा मी परत सांगतो, हे मायनस आहे ना ते हे मायनस आहे आणि हे -7 आता मी लिहितो आहे. मी काय बोलतो आहे ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी पहिले लिहिलं ग्रेटर कोऑर्डिनेट 9, मग इथलं मायनस लिहिलं मी आधी मायनस आणि मग -7. आपण काय करतो, मायनस आहे ना हे -7 इथं ठेवून देतो आणि 9तून 7 काढून टाकतो, अशी गडबड होते. मग आता काय होणार आहे की 9 मायनस इंटू मायनस हे +7 झाले आणि 9 आणि 7 किती झाले, 16. म्हणजे डिस्टन्स ऑफ डी ई इज इक्वल टू 16. हे झालं तुमचं 1. आपण आता दुसरं काढूया, सेगमेंट ए बी. इथं घेऊ आपण सेगमेंट ए बी. ओके, मग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट, इथं डिस्टन्स ऑफ ए बी. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज इक्वल टू आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज इक्वल टू. आता कोऑर्डिनेट ऑफ ए किती आहे, -3. इथं बघा एचा -3. बीचा किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 5. ओके, मग आता 5 इज ग्रेटर दॅन -3. मग डिस्टन्स ऑफ ए बी
इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके, मग ग्रेटर कोऑर्डिनेट काय याच्यातला 5, हे मायनस मग -3, 5 + 3 इज इक्वल टू 8. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 8. हे आलं तुमचं 8. ओके, हे झालं तुमचं 2. आता मी लिहितो डिस्टन्स ऑफ डी ई इक्वल डिस्टन्स ऑफ ए बी फ्रॉम 1 and 2. आता इक्वल आहे का? डीचं डिस्टन्स पाहू आपण 16 आहे आणि ए बीचं पाहू आपण 8 आहे, म्हणजे हे इक्वल नाही. मग आपण याच्यावर अशी रेष मारूया, म्हणजे दॅट इज नॉट इक्वल. मग आपण लिहूया सेगमेंट डी ई. आपलं जे उत्तर आहे ते लिहू. सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी इज नॉट कॉन्ग्रंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं पहिलं गणित हे झालेलं आहे. द सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रंट. ओके, समजलं. आता बघूया पुढचं बघूया नंबर 2. आपण लिहूया नंबर 2. आता फक्त इथे आपण पुसणार आहोत हे पुसणार आहोत, इथं हे पुसणार आहोत, इथं हे पुसायचं आपल्याला, हे पुसायचं. आता फास्ट करायचं आहे ना आपल्याला, त्यामुळे आता आपल्याला फक्त जे आहे तेच फक्त ठेवायचं. ओके, त्यानंतर इथं हे पुसायचं, हे पुसायचं, हे सगळंच पुसूया. ओके, आता बघूया पुढचं गणित. पुढचं आहे सेगमेंट, कोणतं आहे? सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी. ओके, मग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 5, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी इज 2. मग इथं ठरवूया 5 इज ग्रेटर दॅन 2. मग इथं लिहूया आता कोणता येईल इथं पॉईंट बी सी. मग येईल ग्रेटर 5 -2 इज इक्वल टू 5 - 2 3. म्हणजे डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 3. दिस इज द 1. ओके, आता इथं घेऊ कोणता आहे? डिस्टन्स ऑफ ए डी. ओके, इथं घेऊया ए, इथं घेऊया डी. एचा येतो -3, डीचा येतो -7. मग डिस्टन्स ऑफ ए डी. ओके, मग इथं लिहूया -3 इज ग्रेटर दॅन -7. लक्षात घ्या, -3 इज ग्रेटर दॅन -7. हे फार महत्त्वाचं आहे समजणं. मग इथं लिहूया आपण -3, हे मायनस आणि -7. मग -3 +7 इज इक्वल टू +7मधून -3 गेले, 4 उरले. ओके, आता हे 3 बघा, इथं 3 आले आणि इथं 4 आले. दिस इज नॉट कॉन्ग्रंट. मग आपण इथं लिहू शकतो डिस्टन्स ऑफ बी सी इज नॉट कॉन्ग्रंट डिस्टन्स ऑफ ए डी. ओके, फ्रॉम 1 and 2. आता इथं कुठं म्हटलं तुम्ही? इथं म्हणा डिस्टन्स ऑफ ए डी, याला म्हणू आपण 2. तिथं जर 1 म्हटलं फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. आता मग कॉन्ग्रंट इथं लिहू आपण सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी आर नॉट कॉन्ग्रंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपला हा दुसरा पण प्रश्न याच्यातला, कशातला? पहिल्यातला दुसरा हा पण झालेला आहे. आपण आता लगेच तिसरा घेऊया. ही आयडिया केल्यामुळे आपल्याला काय खूप लिहावं लागत नाही. तुम्हाला मात्र लिहावं लागणार आहे, नाही तर पेन्सिलने लिहायला नसं खोडत बसाल. तसं करू नका, तुम्हाला पेनाने व्यवस्थित लिहायचं आहे. ओके, चला पुढे बघू आपण आता.
पुढे काय आहे, सेगमेंट तिसरं आहे आता बी ई आणि ए डी. हे बघून घ्या जा, कारण याच्यामध्ये गफलत होऊ शकते. ए डी आपण आता पेन बदलूया. बघा सेगमेंट बी ई म्हणजे पॉईंट बी, इथं पॉईंट ई, मग बीचा काय निर्देशक 5, ईचा काय निर्देशक 9, 9 इज ग्रेटर दॅन 5. इथं लिहू आपण बी ई, ग्रेटर कोऑर्डिनेट 9 मायनस 5, 9तून 5 गेले 4. डिस्टन्स ऑफ बी ई इज इक्वल टू 4. ओके 1. त्यानंतर आता इथं घेऊया डिस्टन्स ऑफ ए डी. ओके डिस्टन्स ऑफ ए डी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट -3, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी -7, -3 इज ग्रेटर दॅन -7. ओके आता इथं कोणता लिहितो आहे आपण, ए डी, पॉईंट ए डी. मग ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, -3 -7 -3 +7 +7मधून -3 गेले 4 उरले, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए डी इज इक्वल टू 4. म्हणजे दोघांच्या मधलं अंतर आहे 4 आणि तिथे पण आहे 4. म्हणजे याचा अर्थ होतो की डिस्टन्स ऑफ बी ई इक्वल डिस्टन्स ऑफ ए डी फ्रॉम 1 and 2. मग इथं लिहू शकतो सेगमेंट बी ई अँड सेगमेंट ए डी आर कॉन्ग्रंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आता क्वेश्चन नंबर हा तिसरा झालेला आहे. पहिल्यातलं 3 आपलं हे संपलेले आहेत. आपण आता पुढचं कंटिन्यू करूया. बघा पुढचं काय आहे, पॉईंट एम इज द मिड पॉईंट. आता सोपे प्रश्न आहेत आणि एवढे लेंथी नाही आहे. घेऊया आपण पटापट घेऊ. आपण बोर्ड बदलवल्यापासून काही फरक जाणवतो आहे का विद्यार्थी मित्रांनो, तेही सांगत जा. बघत असतील, आवडत असतील तर चांगलं सांगा. काही सुधारणा करण्याच्या असतील तर त्याही सांगा. आता बघा पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. आपण आता आकृती काढूया. जे दिलेलं आहे ना तसं जस्ट ए बीचा एम हा मिड पॉईंट आहे. ओके मिड पॉईंट ए बी इज इक्वल टू 8. ए बीची लांबी 8 आहे. तर तुम्हाला ए एम काढायचं आहे. सेगमेंट ए एम बरोबर किती, लेंथ ऑफ ए एम. ओके लेंथ ऑफ ए एम तुम्हाला काढायची आहे. मग किती सोपं आहे बघा. हे पूर्ण ए बी 8 आहे आणि एम आपण लिहूया एम इज द, उत्तर कसं लिहायचं बघा, एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. ओके मग आपण लिहू शकतो ए बी इज गिवन, ए बी इज इक्वल टू 8. मग ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. असं आहे नाही, हाफ ऑफ ए बी म्हणजेच ए एम इज इक्वल टू 1/2 इंटू 8 म्हणजे ए एम इज इक्वल टू 8 4. तुम्हाला मग खाली लिहा लेंथ ऑफ ए एम, जे विचारलेले ते लिहू. लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू 4. दिलेलं आहे का युनिट, नाही. मग युनिट करा 4 युनिट्स. ओके कळलं विद्यार्थी मित्रांनो. हा क्वेश्चन नंबर आहे तुमचा 2. प्रॅक्टिस सेट 1.2 चालू आहे. प्रॅक्टिस सेट 1.2. ओके पेन बदलूया. आता बघा पुढचं बघा नंबर 3, प्रॉब्लेम नंबर 3. ओके प्रॉब्लेम नंबर 3 बघा. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सी डी. ओके मग सी डी काढा, सी डी. त्यानंतर पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सी डी. सी डीचा हा पी मिड पॉईंट आहे आणि तुम्हाला सी पी दिलेली आहे. ही सी पी दिलेली एवढी, एवढीच दिलेली आहे. किती दिलेली आहे, 2.5.
आणि तुम्हाला विचारलेली आहे लेंथ ऑफ सी डी किती, लेंथ ऑफ सी डी, मग हे पूर्ण विचारलेली आहे. आता हे सोपं आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, सी पी हा सी डीचा मध्यबिंदू आहे. हा 2.5 अडीच दिलेला आहे, मग हा किती राहील, अडीच, अडीच आणि अडीच 5. एक आपल्याला ताबडतोब कळतं, पण आपल्याला लिहायचं आहे. मग आपण लिहूया सोल्युशन P is the midpoint, P is the midpoint of CD. ओके, मग CP is equal to 2.5. मग आपण लिहूया CP is equal to half of CD. ओके, म्हणजे CP काय आहे, CDच्या अर्धा आहे, पण CP दिलेली आहे 2.5 इज इक्वल टू हाफ इंटू CD. म्हणजे 2 भागिले इकडे आल्यावर गुणिले होतात, म्हणजे 2.5 इंटू 2 इज इक्वल टू CD. मग 25 आणि 50 आणि 1 नंतर दशांश म्हणजे 5. 5 इज इक्वल टू CD. म्हणजे CDची लांबी किती आली तुमची, लेंथ ऑफ CD किती आली, 5. एकक दिलेलं आहे का, नाही, युनिट लिहून टाकायचं, 5 युनिट. ओके, असं युनिट म्हणायचं. ओके, चला पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न घ्या. बघा पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, लेंथ ऑफ ए बी इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड ए पी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ओके, आपण लिहूया ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, हे सेगमेंट आहेत. त्यानंतर बी पी इज इक्वल टू किती आहे, बी पी 2 सेंटीमीटर. आपण आता कंपॅरिझनमध्ये शिकलो होतो बघा, आहे ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे, मग आपण याला व्यवस्थित लिहून घेऊ, आपल्याला जर उत्तर लिहायचं ना, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ बी पी इज इक्वल टू कॉमा द्यायचा 2 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं, सगळ्यात मोठं कोण आहे, ए बी आहे का, बी पी आहे का, ए पी आहे का, मग ए बी आहे. मग आपण इथे लिहू लेंथ ऑफ ए बी इज ग्रेटर दॅन, कोणापेक्षा मोठा आहे ए बी, लेंथ ऑफ ए पी पेक्षा, लेंथ ऑफ ए पी पेक्षा. आणि लेंथ ऑफ ए पी कोणापेक्षा मोठा आहे, लेंथ ऑफ बी पी पेक्षा. हेच झालं तुमचं एवढं उत्तर. ओके, चला ठीक आहे, आपण कम्पेअर ऑफ सेगमेंटपर्यंत थांबूया आणि चौथा क्वेश्चन आपण जो घेतलेला आहे तो आपण इथपर्यंत थांबू आणि आपण लगेच पुढच्या सत्रामध्ये पुढचे दोन्ही प्रश्न घेऊया. ओके.